पसंती असते. तर मी हेमंत कोळी यांचा सन्मान करण्याची विनंती. सन्माननीय अनिता कुलकर्णी मॅडम मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. तर अनिता कुलकर्णी ताईंच्या शुभ हस्ते आपण तो सन्मान पाहणार आहोत हेमंत कोळी यांचा. चला टाळ्या होऊन जाऊ द्या. गेल्या 3 दिवस आम्ही तुमच्यासाठी टाळ्या वाजवल्यात. आता ऑफिशियलसाठी काही वेळासाठी टाळ्या आम्ही अपेक्षित करतोय. त्यानंतर आपण नवीन सोलंकी सरांचा सन्मान करूया. नवीन सोलंकी सर आपण या 3 दिवस आपण विलास वैद्य यांच्या शुभ हस्ते आपण नवीन सोलंकी सरांचा आपण सन्मान पाहणार आहोत. तर गेल्या 3 दिवसापासून त्यांची ती सेवा आणि खूप चांगले कोच तिकडे आहेत आणि तितकीच चांगली त्यांनी पंचांची परीक्षा देखील दिलेली आहे MCA पॅनलची. तर या पुढे या आपण पंचायत साहेबांना विनंती करतोय. त्या ठिकाणी एक विशेष सन्मान आपण नवीन सोलंकी यांचा करणार आहोत. मायाची शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण आपण देणार आहोत. ते म्हणजेच नवीन सोलंकी सरांना टाळ्या होऊन जाऊ द्या. नवीन सोलंकी सरांसाठी डिसिजन तुम्हाला नक्कीच सर्वांना आवडले असतीलच आणि त्याचमुळे नक्कीच एक चांगलं काम पंच केलेलं आहे मिस्टर नवीन सोलंकी. त्यानंतर एक इम्पॅक्टफुल ऑलराऊंडर परफॉर्मर गेले कित्येक दशकांपासून आपण महेश मकवाना सरांना पाहतोय. म्हणजे त्यांची बॉल ग्रिपिंग ओळखणं भल्या भल्या फलंदाजांना जमलं नाही. म्हणजे ते ऑफ ब्रेक करणार आहेत की लेग ब्रेक करणार आहेत हे कोणाला जमलं नाही, पटलं नाही. असेच उत्कृष्ट दर्जाचे ऑलराऊंडर परफॉर्मर महेश मकवाना सर या ठिकाणी आहेत. तर या ठिकाणी आपण त्याचा विशेष सन्मान पाहणार आहोत. विकी अमित कोळी यांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान महेश मकवाना सरांचा करणार आहोत. महेश सरांनी कित्येक खेळाडूंना प्रेरणा देण्याचं काम केलेलं आहे, कित्येक खेळाडूंना घडवण्याचं काम केलेलं आहे आणि ही क्वालिटी आहे. तर महेश मकवाना सरांसाठी होऊ जाऊ द्या जोरदार टाळ्या. ट्रॉफी म्हणजेच या स्पर्धेची आठवण भेट आणि माझी शाल ओढून अमित कोळी साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम पाहतोय. त्यानंतर आमचे समालोचक या आपण भोईर साहेब यांचं नेहमीच आभार आम्ही व्यक्त करणार आहोत. कारण त्यांची कामगिरी खरंच लक्षात राहणारी आली. त्यांचे लुक्स आणि त्यांची ड्रेसिंग स्टाईल खरंच इम्प्रेस करणारी आहेत. तर या ठिकाणी किरण भोईर सर ज्यांच्या वतीने नेहमीच चेंबूरचं क्रिकेट अधोरेखित करण्याचं काम ते वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये करतात आणि यानंतर सुद्धा करत राहतील. तर या ठिकाणी सन्माननीय किरण भोईर सरांचा विशेष सन्मान आपण करणार आहोत आणि मी विनंती करतोय रोहित खांडेकर या आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय किरण भोईर सरांचा विशेष सन्मान करा. टाळ्या होऊन जाऊ द्या. गेल्या 3 दिवसांपासून त्यांची ऊर्जा तुम्हाला मिळालेली आहे आणि त्यांचं उत्कृष्ट समालोचन आपण खूप चांगल्या पद्धतीने पसंत केलेलं आहे. तर व्यासपीठावर आपण तो सन्मान पाहतोय भोईर सरांचा. धन्यवाद. त्यानंतर कासिम सर या आपण देखील ती सेवा आजच्या दिवसामध्ये दिलेली आहे. तुमचं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. उत्कृष्ट हिंदी भाषेतलं ओघवतं समालोचन आपण कासिम सरांचं ऐकलेलं आहे. गोविंदला ते बिलॉंग करतात आणि गोवंडीतलं क्रिकेट पुनरुज्जीवित करण्यासाठी कासिम सरची मेहनत देखील तितकीच महत्त्वाची आहे. आणि मी विनंती करतोय राजेश चव्हाण यांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान आपण कासिम यांचा करणार आहोत. कासिम सरांचा विशेष सन्मान राजेश यांच्या शुभ हस्ते होईल. या स्पर्धेत आपण देखील सेवा दिली त्याबद्दल आभार. तदनंतर आपल्याला अजून एक सत्कार करायचा आहे. खरं तर सुप्रीमोमध्ये ज्याचा आवाज आपल्याला ऐकायला भेटला, खरं तर मीरा भाईंदर मध्ये वास्तव्यात असणारे आमचे आदरणीय मनीष पाटील सर यांचा मात्र या स्पर्धेच्या वतीने मात्र सन्मान करण्यात येणार आहे. कासिम सर नो डाऊट एक हिंदी की बुलंद आवाज. खरं तर चिताग्यामध्ये मात्र सध्याच्या घडीला ते फॉर्ममध्ये आहेत. धन्यवाद कासिम सर, आप आए, कुछ समय के लिए आपने कीमती वक्त दिया. तो इस चेंबूर फैमिली के माध्यम से देखिए आपका यहाँ पर सत्कार. तदनंतर मनीष सर यायचं. एकदा मनीष सर साठी जोरदार ताल्या जाऊन द्या मित्रांनो. सुप्रीमो आमच्यासाठी वर्ल्ड कप आहे. मनीष सर तिथं पोहोचलेत पण आम्ही मात्र वरती पोहोचू पण तिथं पोहोचणार नाहीये. एकदा मनीष सरांसाठी जोरदार ताल्या. सँडी भाई अरे मनोरंजन तर झालं पाहिजे. आता हा मनोरंजन पुढच्या वर्षी तुमच्या भेट. वसीम भाई सही आहे ना? यस सर. गेम ऑन के प्रॉप रायटर विकी यादव, जोरदार दोघांसाठी ताल्या होऊन जाऊन दे. मराठीचा बुलंद आवाज मॅन फ्रॉम मीरा भाईंदर मनीष पाटील सर यांचा मात्र सत्कार केला जातोय आणि सुंदर एक आठवण म्हणून मोमेंटो. तर यानंतर
चला हिमेश भोईर यांचा आपण विशेष सन्मान करूया, ज्यांनी धावसंख्या नोंदकाची भूमिका गेल्या 3 दिवसांपासून निभवलेली आहे आणि अचूक असं धावसंख्या नोंदणीचं काम ते करतायत. हिमेश भोईर त्यांचा सन्मान करण्याची विनंती करतो. प्रणय सावंत या आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान पाहणार आहोत. प्रणय सावंत यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान पाहणार आहोत. हिमेश भोईर यांचा धावसंख्या नोंदकाची भूमिका त्यांनी खूप चांगली निभावलेली आहे आणि क्या बात आहे, कमी वयामध्ये खूप चांगल्या दर्जाची स्कोरिंग आपण पाहिलेली आहे. धन्यवाद. त्यानंतर आमच्या गेम ऑनचे सर्व टीम आपण यायचे, ज्यांनी यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्ण जगभरामध्ये दिलेत. तर गेम ऑनची पूर्ण टीम आपण या आपला विशेष आभार आम्ही व्यक्त करणार आहोत. गेम ऑनची यूट्यूब टीम, कॅमेरामॅन असतील, अपडेटर असतील, सर्वांनी यायचं आहे. कारण आपण जी माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आहे त्या, तर गेम ऑनचे या मेंबर या, लगेच आपला देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करणार आहोत. गेम ऑनचे सर्व मेंबर या, आपला विशेष आभार लगेच आपण बघा काळोख पडतो या. काळोख पडण्याच्या अगोदर आपण झटपट हा सन्मान करणार आहोत. या चला गेम ऑनची टीम, का तुम्ही मागे राहिलात? मी वारंवार सूचना करतो, या लवकर फास्ट. गेम ऑनची टीम, खरंच त्यांचा मी आभार व्यक्त करतोय ज्यांनी ही सेवा दिलेली आहे. तर टाळ्या होऊन जाऊ द्या, मी विनंती करतोय यांचा विशेष सन्मान करण्याची. अमित कोळी यांना विनंती करतो. अमित कोळी या, आपल्या शुभ से गेम ऑनच्या पूर्ण टीमला आपण या ठिकाणी मोटिवेट करणार आहोत. टाळ्या होऊन जाऊ द्या गेम ऑन यूट्यूब टीम साठी, ज्यांनी काय कामगिरी केलंय, कौतुकास्पद कामगिरी. विकी आपण का मागे राहिलात? विकी जे गेम ऑनचे प्रोप्रायटर आहेत, मुख्य आयोजक आहेत, त्यांचा देखील विशेष आभार आपण व्यक्त करूया. प्रणय लगेच या, प्रणय सावंत आणि विकी यादव यांची ही पूर्ण टीम काय दर्जेदार काम करताना पाहायला मिळालेली आहे. ॲज एक्सपेक्टेड बाय देम, दे फुलफिल देअर कमिटमेंट. थँक्यू. त्यानंतर कल्पेशजी माहुलकर, ज्यांनी आम्हाला ब्रॉडबँड म्हणजेच वायफाय कनेक्शन प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि वायफाय कनेक्शन जर प्रोव्हाइड केलं नसतं तरी स्पर्धा बाहेर गेलीच नसती. तर नक्कीच आम्ही कल्पेशजी माहुलकर, ज्यांनी आम्हाला वायफायची सुविधा उपलब्ध करून दिली, त्यांचे देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. मी विनंती करतोय या ठिकाणी अनिल सातपुते साहेबांना आपण या आपल्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करणार आहोत. कल्पेश माहुलकर यांचा, ज्यांनी आम्हाला वायफायची व्यवस्था उपलब्ध करून दिलेली आहे. चला या ठिकाणी आपण कल्पेश माहुलकर, टाळ्या होऊन जातो. वायफाय प्रोव्हायडर ऑफ चेंबूर प्रीमियर लीग मिस्टर कल्पेश माहुलकर. त्यानंतर भूपेश मंडप डेकोरेटर्स, याचा देखील आम्ही आभार व्यक्त करणार आहोत. खूप चांगली मंडप व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. कोणी प्रतिनिधी असतील तर आपण या प्लीज. भूपेश मंडप डेकोरेटर्स. DJ मिहीर, आपण सुद्धा यायचंय. गेल्या 3 दिवसांपासून खूप चांगली सेवा तुम्ही दिलेली आहे आणि प्रेक्षकांना मनोरंजन देण्याचं काम DJ मिहीर यांनी केलेलं आहे. तर या DJ मिहीर, आपलं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. वेलकम. या ठिकाणी मिहीरचा विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. चला या पटापट. तेजस यांच्या शुभ हस्ते आपण तो विशेष सन्मान करणार आहोत. आमचे डिस्क जॉकी मिहीर यांचा मी विशेष आभार व्यक्त करतो. चला या, लगेच आपण तो विशेष सन्मान करणार आहोत. आपल्याकडे वेळ नाही, काळोख पडण्याच्या अगोदर फटाफट आपण हे बक्षीस समारंभाचा कार्यक्रम उरकून घेऊया. चला या ठिकाणी अमित कोळी उपस्थित आहेत. माहुल गावातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व, क्रिकेटसाठी नेहमीच पुढे असणारं व्यक्तिमत्व. तर अमित कोळी यांचा विशेष आभार आम्ही व्यक्त करणार आहोत. चला अमित कोळी यांचा विशेष आभार. माहुल ज्या गावामध्ये येण्याची लागते चाहूल, ज्या गावामध्ये येण्याची लागते चाहूल, त्या गावाला म्हणतात माहुल. आणि माहुल म्हटलं तर अमित दादा, एक क्रिकेट वेडा व्यक्तिमत्व. अमित दादासाठी जोरदार ताल्या होऊन जाते मित्रांनो, कारण ही स्पर्धा यशस्वी मागे होण्याचे कारण यांचा एक सिंहाचा वाटा आहे. या दरम्यान आपण यांचा इथं सत्कार करायचा आहे. हेमंत कोळी सर पहा, म्हणजे एकाच गावातले 2 मात्र एक पंच आहेत आणि एक आयोजक आहेत आणि प्लस क्रिकेटर आहेत. अमित दादा आणि हेमंत सरांसाठी जोरदार ताल्या होऊन जाऊन दे. आता पुन्हा एकदा पायनॅपलच्या रसाला ज्यूस म्हणतात आणि जो तालीना वाजवत ना त्याला मक्की चूस कंजूस म्हणतात. जरा ताल्या वाजवाव.
धन्यवाद आम्ही दादा, तुमचा सपोर्ट मात्र राहिलाय. आपलाच गाव आहे, आम्ही आमच्या स्पर्धेला कुठलाही गालबोट गालबोट मात्र लागलेला नाहीये. अनिता मॅडम, खरं तर तुम्ही आलात, महिला म्हणतात तर क्रिकेटचं संबंध नाही जुळत, पण तुम्ही आपल्या मुलांसाठी आलात आणि या तुमचा मात्र सत्कार होले. तुमचाच सुपुत्र प्रणय सावंत, पहा ना, देखिए एक बेटा अपने माँ का यहाँ पर सत्कार कर रहा है. जोरदार तालिया. असं कमी चित्र मात्र बघायला भेटतं. आपल्या मुलाला सपोर्ट करण्यासाठी, मोटिवेट करण्यासाठी, पुढच्या भावी आयुष्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी मॅडम मात्र इथं आलेत. धन्यवाद ना मॅडम, तुम्ही आलात. आपल्या मुलाला मात्र भावी आयुष्यासाठी आशीर्वाद नक्कीच असेल. चला आता वैयक्तिक पारितोषिकाकडे आपण वळूया. खरं तर 3 मॅन ऑफ द मॅचचे पारितोषिक मात्र द्यायचे आहे. तर सर्वप्रथम या दरम्यान आपण ताल्यांच्या गडगडामध्ये स्वागत करूया, ज्यांची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो. खरं तर आशिष गडकरी सर, प्रेसिडेंट ऑफ झेब्रा फाउंडेशन. एकदा जोरदार ताल्यांच्या गजरामध्ये साहेबांचं आपल्याला स्वागत करायचं आहे. सर, आगतम स्वागतम सुस्वागतम. ज्या घडीची आम्ही वाट बघत होतो, खरं तर सर मात्र इथं दाखल झालेले आहेत. चेंबूर प्रीमियर लीग म्हणतात तर सर सुद्धा चेंबूरचेच आहेत आणि चेंबूरवरती प्रचंड प्रेम करणारे जबरदस्त व्यक्तिमत्व आशिष गडकरी सर, खरं तर प्रेसिडेंट आहेत झेब्रो फाउंडेशनचे. सर, तुम्ही आलात, मनाच्या अंतःकरणापासून आम्ही तुमचं हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. चला या ठिकाणी आपण आशिष गडकरी साहेब, जे चेंबूर जिमखानासाठी सुद्धा क्रिकेट खेळत आहेत, त्यांचं क्रिकेट अजूनही प्रेक्षकांना पसंत पडते आणि क्रिकेट आहे आणि जर आशिष सर उपस्थित राहणार नाही असं होऊ शकणार नाही आणि त्यांनी एक चांगलं क्रिकेट खेळलं आणि म्हणून ते उपस्थित राहिले. प्रेसिडेंट आहेत झेब्रा फाउंडेशनचे आणि खरंच या ठिकाणी नावे सरांनी विनंती केली आणि नावे सरांच्या विनंतीला मान देऊन ते उपस्थित राहिले बक्षीस समारंभासाठी. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतोय चेंबूर प्रीमियर लीगमध्ये. चला या ठिकाणी मी विशेष आभार व्यक्त करतोय आमचे सर्व जे मान्यवर आहेत आणि आमचे जे सहकारी आहेत. मंगेश वैती जे ब्रँड ॲम्बॅसिडर, आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतोय. आम्ही आभार व्यक्त करतोय नावेद खलिफा सरांचं, आम्ही आभार व्यक्त करतोय प्रणय सावंत यांचं, आभार व्यक्त करतोय तेजस कोळी, आभार व्यक्त करतोय जितेश पटेल, आभार व्यक्त करतोय कल्पेश माहुलकर, आभार व्यक्त करतोय अमित कोळी, त्यानंतर फुल गेम ऑनची पूर्ण टीम जी आहे त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय आणि चेंबूर म्हणजे चेंबूर प्रीमियर लीगची पूर्ण टीम यांचा आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आमचे सर्व संघ मालक ज्यांनी खरंच आमच्यावर विश्वास ठेवला आणि विश्वास आम्ही सार्थकी लावलाय हे आम्ही गृहीत धरतोय आणि पुढच्या वर्षी पुन्हा एकदा तुम्ही संघ घ्याल ही अपेक्षा आणि शाश्वती आम्हाला आहे. आम्ही आभार व्यक्त करतोय प्रसन्न पाटील ज्यांनी आम्हाला टी शर्ट स्पॉन्सर केलेले आहे. मॅन ऑफ द मॅचसाठी ज्या सर्व ज्या टी शर्ट्स आहेत ते आम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. तसेच ब्लॅक अँड व्हाईट स्पोर्टचे त्या ठिकाणी प्रशांत पाटील आहेत ज्यांनी सर्व टी शर्टची रेखीव आखणी केली. चांगले कलर्स त्यांना वापरले आणि एक खेळाडूंना एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा फील दिला. त्यानंतर आम्ही आभार व्यक्त करतो डॅडी स्पोर्टचे रोहित कांडेकर ज्यांनी मॅन ऑफ द मॅचसाठी टी शर्ट्स आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत. आम्ही आभार व्यक्त करतो विकास भोसले यांचं ज्यांनी ड्रिंक वॉटर बॉटल स्पॉन्सर केलेले आहे, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. आम्ही व्यासपीठावर अनिता कुलकर्णी यांना आपण पाहतोय ज्या मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. रोहित कांडेकर आहेत डॅडी स्पोर्टचे आणि आशिषजी गडकरी आहेत प्रेसिडेंट झेब्रा फाउंडेशनचे. तर आपण वैयक्तिक बक्षीस वितरण सोहळा सुरू करूया. आपण परवानगी घेतोय पाहुण्यांची, परवानगी घेतोय आयोजकांची आणि लेट्स स्टार्ट इंडिव्हिज्युअल प्राइज. चला आपण या ठिकाणी सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच सुरू करूया. सेमीफायनलचे मॅन ऑफ द मॅच बाकी होते. तर पहिला सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच आहे ओम पांडे, 4 विकेट्स धारण. ओम पांडे पहिल्या उपांत्य फेरीचे मॅन ऑफ द मॅच. झेब्रो फाउंडेशनचे जे
आशिषजी गडकरी आहेत, समाजसेवक आहेत, क्रिकेट रसिक आहेत. आपण त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ओमला. ओमने अंतिम सामन्यात सुद्धा जबाबदारीचा खेळ खेळलाय, म्हणजे आजचा दिवस ओम पांडेने आपल्या नावावर केलाय. चला ओम ठरत आहेत उपांत्य फेरीच्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. टाळ्या होऊन जाऊ द्या. बघा बक्षिसं बघा आशिष सर किती आहेत, म्हणजे एक खेळाडूंना काय हवंय त्यांची जाणीव ठेवताना ही बक्षिसं, म्हणजे ज्यामध्ये टी शर्ट्स आहे, सेफ्टी गार्ड आहे, वॉटर बॉटल आहे, नॅपकिन आहे, कॅप आहे, बॅग आहे आणि त्यानंतर आकाश स्पोर्ट्सची ही बॅट सुद्धा आहे. या सर्व पुरस्कारांनी त्यांना आपण नक्कीच सन्मानित करतोय. हा पुरस्कार त्यांनी कमवलेला आहे त्यांच्या खेळाच्या आधारावर. धन्यवाद. त्यानंतर सेकंड सेमीफायनल मॅच अनवर शेख यांना जातोय. अनवर शेख या आणि तो पुरस्कार देण्यासाठी मी आशिष गडकरी सरांनाच विनंती करतोय. झेब्रो फाउंडेशनचे ते प्रेसिडेंट आहेत, समाजसेवक आहेत आणि आशिष यांचा खेळ जर आपण पाहिला तर दर्जा ज्यांच्यामध्ये 10 चेंडूमध्ये 22 धावा, तर पुन्हा एकदा मेडल, बॅग, नॅपकिन, टी शर्ट, कॅप, सेफ्टी गार्ड, बॉटल आणि पुन्हा एकदा आकाश स्पोर्ट्सच्या वतीनं पुरस्कृत केलेली ही शानदार ब्रँडेड बॅट. धन्यवाद आशिष सर. तर आपण पुढे जाऊया पुढच्या कॅटेगरीकडे. अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, फायनलचा मॅन ऑफ द मॅच. चला मी विनंती करतोय अनिता कुलकर्णी मॅडमांना की आपण पुढे या. अनिता कुलकर्णी मॅडमच्या शुभ हस्ते आपण हा अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित करणार आहोत. आणि ज्यांनी एक षटकारांचा पाऊस पडला, खरं तर 2 तगडे फलंदाज बाद झाल्यानंतर त्यांची खेळी खरंच उल्लेखनीय राहिलेली आहे. आणि म्हणूनच दीपेश कोहली फ्रॉम ट्रॉम्बे मॅन ऑफ द मॅच फायनल. 26 चेंडू 47 धावा, अर्धशतकाला 3 कमी, पण त्या 47 धावा अर्धशतकापेक्षा कमी नाही. तर एक जबरदस्त खेळ इन्क्रेडिबल माहुलकर साठी दीपेशने खेळला आणि त्याला मनीष मांगडे यांच्याकडून 500 रुपये कॅश देखील आहेत, ती देखील आपण देणार आहोत. 500 रुपीज कॅश जे मनीष मांगडे यांच्या वतीनं जाहीर झाले होते ते आपण देतोय. पुन्हा एकदा आकाश स्पोर्ट्सची ती ब्रँडेड बॅट आपण देणार आहोत. बॅग आहे, टी शर्ट आहे, नॅपकिन आहे, सेफ्टी गार्ड आहे, बॉटल आहे, सर्व काही तुम्हाला पाहायला मिळते आणि सर्वात महत्त्वाचं मेडल. आणि मनीष मांगडे यांच्याकडून ते 500 रुपये कॅश. ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. चेंबूर प्रीमियर लीगमध्ये कित्येकांनी नशीब आजमावलं आणि गुणवत्ता पाहायला मिळालेली आहे. तर आपण नेक्स्ट कॅटेगरीकडे वळणार आहोत, बेस्ट फिल्डर ऑफ द डे. आता बेस्ट फिल्डर कोण असायला पाहिजे? सगळ्यांच्या तोंडावर एकच नाव आहे, मला तर जाहीर करण्याची गरजच नाहीये. कारण रनिंग कॅच असो, उंच कॅच असो, फ्लॅटेड कॅच असो, कशाही कॅच असो, शफीकचा खेळ दमदार राहिलेला आहे आणि शफीकच ठरतोय 9 कॅच इन चेंबूर प्रीमियर लीग. म्हणजे बघा इतका जबरदस्त खेळ, म्हणजे त्यांच्याकडे बॉल गेला तर तो मागे जाणार नाही, त्यांच्या हातातच राहील. शफीक ठरतायत बुर्ज खलिफा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. यू डिझर्व इट. तर अमित कोहली साहेबांच्या शुभ हस्ते आपण हे ट्रॉफी वितरित करतोय. खूप चांगली ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. गेम ऑन स्पोर्ट्सच्या वतीनं ही ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत झालेली आहे, ती आपण देतोय शफीक यांना. काय दर्जा शफीक यांचा क्षेत्ररक्षणाच्या बद्दल आपण पाहिला. बेस्ट बॅटर कॅटेगरीसाठी कित्येक नामांकन पुढे आली, पण एक खेळाडू ज्याचा खेळ कालच्या दुपारच्या सत्रामध्ये थोडा खराब राहिला, पण त्याचा खेळ संध्याकाळी भाव खाऊन गेला. ज्याने एका डावामध्ये बनवल्या 80, पूर्ण स्पर्धेत बनवल्या 100. कल्पेश माहुलकर इज बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. कल्पेश माहुलकर कडक बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट ठरलेले आहेत. मी विनंती करतोय प्रणय सावंत या. खरं तर हे पुढे यायला लाजत आहेत. सर्वांना पुढे कोणी येलं? गेम ऑन स्पोर्ट्सने. आणि गेम ऑन स्पोर्ट्स आता मागे राहत आहेत, असं चालणार नाही. प्रत्येकाने पुढे या, जसं मी कॉल देतोय. तर कल्पेश या फास्ट. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. एका डावात 80 मारल्या, तिकडेच धावा वसूल झाल्या आणि ओव्हरऑल त्यांच्या 100 धावा आपण या पूर्ण चेंबूर लीग प्रीमियर लीग मध्ये पाहिल्या. तर कल्पेश माहुलकर ठरतायत बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. प्रणय सावंत यांच्या शुभ हस्ते गेम ऑन स्पोर्ट्सच्या वतीने पुरस्कृत झालेली ट्रॉफी आपण देतोय कल्पेश माहुलकरला. तसेच ती आकाश स्पोर्ट्स, चला आकाश स्पोर्ट्स यांच्या वतीनं ती बॅट सुद्धा आपण देतोय
कडक बॅटर कल्पेश माहुलकरला. थँक्यू कल्पेश, यू डिझर्व इट. बेस्ट बॉलर, 2 शब्द या कल्पेश या. आता ऑर्गनायझिंग मागणी आहे तर मागणीचाच पुरवठा. चला कल्पेश, जिंकता आलं नाही पण असो, खेळणं, एन्जॉय करणं, शिकणं या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कशी फिलिंग राहिली पूर्ण चेंबूर प्रीमियर लीगची? हा प्रवास कसा वाटला? पहिली गोष्ट मी नावेद भाई, विकी, मंगेश यांचं कौतुक करेल, कारण जे चेंबूर प्रीमियर लीग त्यांच्यातून मेहनत केली आणि साथ दिला त्याच्याबद्दल थँक्स नावेद भाई, विकी. आणि चेंबूर प्रीमियर लीग भरायचं हेच कारण आहे का आपली पोरं कुठेतरी खेळताना दिसत नाही. का आमची इच्छा अशी आहे चेंबूर पोरांना की पुढं आमचा क्रिकेट पुढं अजून चालला गेला पाहिजे आणि क्रिकेट असा खेळला पाहिजे की येणारे आता मोठ्या टुर्नामेंट होतात तिथं आपले चेंबूरची एक टीम बनून पूर्णपणे खेळली पाहिजे, हेच आशा ठेवतो. आणि खरं सांगतो, एक चेंबूरच्या पोरांना चांगला सपोर्ट आहे, चांगले खेळा, अजून काय पुढं आपण जाऊ शकतो. बघा काल आनंदवाडीमध्ये पुण्यातला एक संघ खेळा ज्यामध्ये पुण्यातले सर्व खेळाडू होते आणि मी 3 दिवसांपासून पाहतोय आणि चेंबूरचा एक संघ व्यावसायिक स्पर्धा जिंकण्याची कॅपेबिलिटी ठेवतो, फक्त कोणीतरी पुढाकार घ्यायला हवा. येस, हेच आम्हाला पाहिजे. पुढाकार कोणी घेतला ना तर आमची चेंबूरचं नक्की पूर्ण नाव होऊन जाईल. व्हेरी गुड, यू डिझर्व इट सर, थँक्यू. मित्रांनो, तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगतो. हा आता बॅट्समन तुम्हाला मिळालेला आहे, पण जेव्हा मी पहिल्यांदा ग्राउंडवर आलो तेव्हा त्याला मी भेटलो, त्याने मला एकच शब्द दिला, नावेद भाई तुम्ही टेन्शन घेऊ नका, विकेट मी बनवतो, ग्राउंडचं टेन्शन तुम्ही घेऊ नका, पूर्ण तुम्हाला ग्राउंड ह्याच्यासाठी रेडी मिळेल. ह्याचा मी आभार व्यक्त करतो स्पेशल, कारण आता तो आला मगाशी नव्हता, ह्याचा स्पेशल आभार व्यक्त करतो. आणि त्यांनी जी उणीव व्यक्त केलेली आहे चेंबूरच्या एका संघाची, तर त्याच्यासाठी मी आत्ताच तुम्हाला डिक्लेअर करतो मी पुढे आहे. कोणी इच्छुक असेल तर आपण हे बनवून एक व्यावसायिक संघ बनवू शकतो. चला, नावेद खलेवा सरने सांगितलं म्हणजे पुढच्या सीझनमध्ये, मला पुढच्या सीझन याच सीझनमध्ये चेंबूरची एक टीम व्यावसायिक स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. कॉंग्रॅच्युलेशन चेंबूरकर्स. तर बेस्ट बॉलर ज्यांनी 8 विकेट्स घेतल्या, जे अंडर 20 आहेत, म्हणजे मी म्हणालो होतो पहिल्या दिवसापासून तेच म्हणतोय, अंडर 20 बॉलर्समध्ये काहीतरी आहे आणि ते पाहायला मिळालं. चला नाव येऊ द्या, कोण आहे अंडर 20चा बॉलर? नो. नेक्स्ट नेम प्लीज. नो. नेक्स्ट नेम प्लीज. नो. ज्यांचं आडनाव गुडेकर आहे, गुडेकर कोण आहेत? साहिल गुडेकर इज द बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट. चेंबूर प्रीमियर लीग सीझन 1 बेस्ट बॉलर साहिल गुडेकर. 8 विकेट्स. चला विकी यादव यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण ती ट्रॉफी देणार आहोत. बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट हा वैयक्तिक रेकॉर्ड राहिलेला आहे. साहिल आता पूर्ण आयुष्यभर हे लक्षात ठेवेल की आपली ताकद काय आहे, आपली किंमत काय आहे आणि त्या ठिकाणी किंमत किती मोठी आहे. साहिल अंडर 20 आहेस आणि या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आता तर चांगला खेळ झाला तर ज्यांना इंग्लिश येत नाही त्यांनी सुद्धा इंग्लिश कोचिंग क्लास लावून इंग्लिश शिकलेलं आहे. तर एकंदरीत हा प्रवास कसा वाटला? संघामध्ये गेलास तू इनक्रेडिबल माहुलकरच्या, तेव्हापासूनचा आतापर्यंतची फिलिंग काय सांगशील? मला खूप चांगलं वाटलं. मला विकी दादा, मी फॉर्म भरणार नव्हतो का म्हणजे, पण विकी दादा बोलला की मला फॉर्म भर, तू काय नाही तुझं होईल चांगलं. इतका चांगला खेळ असून फॉर्म न भरणं म्हणजे हे मनात का आलंय? काय असंच. आता यानंतर असंच चालेल का की यानंतर फक्त चेंबूर प्रीमियर लीगच खेळणार, की आता चेंबूरमध्ये जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या स्पर्धा असतील, मुंबईमध्ये स्पर्धा असतील तेव्हा खेळायला जाशील? नक्की खेळणार. नवीन सर नाव लिहून घ्या. चला, ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. चला आपण जाऊया पुढच्या कॅटेगरीकडे. आपण सिरीज आता द्यायचे की नंतर? पहिला आपण सत्कार करून घेऊया. चला, आशिष गडकरी साहेब आपला विशेष सन्मान आम्ही करणार आहोत. झेब्रो फाउंडेशनचे ते प्रेसिडेंट आहेत, समाजसेवक आहेत, चेंबूर जिमखानासाठी क्रिकेट खेळतात. त्यांचा विशेष सन्मान आपण करतो. नावेद खलिफा सर असतील, सोबतीनं विकी यादव सर असतील गेम ऑन स्पोर्टचे, सगळे प्रणय सावंत सुद्धा असतील या ठिकाणी. एक चांगलं व्यक्तिमत्व, त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आणि एक आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकतोय की चेंबूरचं टेनिस बॉलचं क्रिकेट सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे. टाळ्या होऊन जाऊ द्या सन्माननीय आशिषजी गडकरी साहेबांसाठी, त्यांनी वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली आणि या कार्यक्रमात शोभा वाढवली. आशिष 2 मिनिट थांबायचं आहे. नक्कीच मला
2 शब्दांची अपेक्षा तुमच्याकडून आहे, क्रिकेटप्रती म्हणा किंवा या तरुणांबद्दल म्हणा, चेंबूरबद्दल म्हणा. मंचावरती बसलेले माझे सगळे मित्र आणि सगळे मान्यवर आणि ज्यांच्यामुळे हा क्रिकेट स्पर्धा चालू आहे ते माझे मित्र नावेद आणि त्याची सगळी टीम, खूप सगळ्यांना शुभेच्छा. अशीच क्रिकेटच्या स्पर्धा चेंबूरमध्ये आणखीन खूपच्या मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजेत आणि आपण ते भरवणार आहोत. आणि नावेद हा सुभाषनगरचा एक रहिवासी असून त्याला माहिती आहे सुभाषनगरने अख्ख्या इंडियामध्ये टेनिस क्रिकेटचं नाव केलेलं आहे. बाबा रॉड्रिक्स हे एक नाव होतं. आर्के ट्रॉफी जी सुभाषनगरला व्हायची ती मला वाटतं सगळ्या जगभर प्रसिद्ध आहे आणि नावेदने ती लहानपणापासून ती बघितलेली पण आहे. मी पण त्या सगळ्या लोकांचा खूप फॅन होतो त्यावेळेला. आणि क्रिकेट हे आपल्याकडे एक धर्म झालेला आहे. तर मला वाटतं प्रत्येक खेळाडूंनी आणखीन चांगलं कसं खेळता येईल, काय प्लॅनिंग करता येईल ते केलं पाहिजे. टेनिस क्रिकेट आपण कुठच्या प्रमाणावरती घेऊन जाऊ शकतो हे आम्ही आतापर्यंत प्लॅनिंग करणार आहोत नावेद बरोबर बसून. माझे मित्र रोहित, शैलेश, एक तुम्हाला लवकरात लवकर आम्ही एक खुश खबर देणार आहोत. नावेद आपण एक नाईट टुर्नामेंटची प्लॅनिंग करूया मोठी. आणि सगळ्या टीम ज्यांनी पार्टिसिपेट केल्या इकडे सगळ्यांना खूप शुभेच्छा. जिंकलेल्या टीमला शुभेच्छा माझ्याकडनं, माझ्या फाउंडेशनकडनं. चला, थँक्यू सो मच. थँक्यू सर. आपण आसनस्थ होऊ शकता. व्यासपीठावर सन्माननीय शैलेश पांचाळ साहेब आहेत. आपण सुद्धा या, आपला देखील सन्मान आम्ही करणार आहोत. मी विनंती करतोय प्रणय सावंत यांना आपण सन्माननीय शैलेश पांचाळ साहेबांचा देखील सन्मान करायचा आहे जे व्यासपीठावर उपस्थित आहेत. प्रत्येक व्यक्ती बहुमूल्य आहे, प्रत्येक पाहुणा बहुमूल्य. चला टाळ्या जाऊ द्या सन्माननीय शैलेश पांचाळ साहेबांसाठी. आपण देखील या स्पर्धेला भेट दिलीत, आपला देखील विशेष सन्मान आम्ही करतोय. खरंच अभिमान आहे सर्व व्यक्तिमत्वांचा ज्यांनी खरंच या व्यासपीठाची शोभा वाढवलेली आहे. बघा या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं योगदान, आशीर्वाद, मार्गदर्शन सन्माननीय राजेंद्रजी माहुलकर साहेबांचं आहे जे नगरसेवक आहेत या परिसराचे आणि पूर्ण परिसराचा विकास करता करता तरुणांना देखील एक चांगलं मार्गदर्शन करण्याचं काम राजेंद्रजी माहुलकर करतायत. या कारणासाठी उपस्थित नाही आहेत, ते दौऱ्यावर आहेत, पण नक्कीच त्यांचे आशीर्वाद या स्पर्धेला आम्हाला मिळालेले आहेत. त्यांचा देखील आम्ही या कार्यक्रमानिमित्त आभार व्यक्त करतोय. सन्माननीय रोहित सकपाळ साहेब उपस्थित आहेत. आपण देखील यापुढे मी विनंती करतो विकी यादव यांना की आपण यात सन्माननीय रोहित सकपाळ साहेबांचा व्यासपीठावर सन्मान करायचा आहे. टाळ्या जाऊ द्या सन्माननीय रोहित सकपाळ साहेबांसाठी. एक डॅशिंग पर्सनॅलिटी आपण पाहतोय आणि खरंच त्यांच्या वतीने देखील चांगलं क्रिकेट खेळलं असेल आणि खेळत असतील असं मला वाटते त्यांच्या देहबोलीकडे पाहून. चला पुढे जाऊया. मी म्हणालो ना की त्यांच्या देहबोलीकडे पाहून मला वाटते ते क्रिकेट खेळत आहे किंवा खेळत असतील. चला चेंबूरची एक एंट्री सावर्डेला झालेली आहे. जी स्पर्धा जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये होणार आहे, जी त्याचं पहिलं बक्षीस 4 लाख रुपये आहे. म्हणजे मला नक्कीच मी कधी कधी स्वतःला गुडविल समजतो. म्हणजे मी जो विचार करतो तो विचार इम्प्लिमेंट होतो आणि इतक्या लवकर लगेच व्यावसायिक संघाची एंट्री झाली आहे आणि मला ही माहीत सुद्धा नव्हतं. आणि चला टाळ्यावर जाऊ द्या. चेंबूरचा संघ तुम्हाला वैष्णव 11 या नावाने ही एंट्री सावर्डेच्या स्पर्धेमध्ये झालेली आहे. आपण त्यांना देऊया खूप खूप लाख शुभेच्छा. चला एक टाळ्या गेम ऑनच्या पूर्ण टीमसाठी, नावेद भाईसाठी, विकी भाईसाठी, प्रणय भाईसाठी, पूर्ण टीमसाठी, माहुल गावासाठी, माहुलच्या या मैदानामध्ये ज्यांनी मेहनत घेतली त्यांच्यासाठी, वेंगसरकर अकॅडमीच्या आमच्या क्युरेटरसाठी ज्यांनी खूप चांगली खेळपट्टी सजवली, रंगवली आणि खूप चांगल्या पद्धतीने बनवून दिली. तर सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. नजर चुकीने कोणाचं नाव राहून गेलं असेल अजूनही मी दिलगिरी व्यक्त करतोय, कारण या ठिकाणी आम्ही जवळपास सर्वांचाच या ठिकाणी नामोल्लेख केलेला आहे. आपण जाऊया पुढे. चला आपण सेकंड प्राइजचा या ठिकाणी अनाउन्समेंट करूया.
खरंच चांगला खेळ पाहायला मिळाला. आणि वॉरियर्स, चला आयनॉक्स वॉरियर्स तुम्हाला आम्ही नक्कीच या ठिकाणी शुभेच्छा देणार आहोत. या आयनॉक्स वॉरियरच्या पूर्ण टीमने यायचं आपण तुम्हाला शुभेच्छा देणार आहोत, कारण या ठिकाणी तुमचा खेळ साजेसा राहिलेला आहे. आपण शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचला, विजयाचा उंबरठा पार नाही झाला तरी काय झालं, पण पुढच्या वर्षी नक्कीच तो खेळ पाहायला मिळेल. तर आयनॉक्स वॉरियर्स उपविजेते ठरलेले आहेत गेम ऑन पुरस्कृत चेंबूर प्रीमियर लीग. चला नाविद भाई आपण या, सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आपण हा पुरस्कार प्रदान करूया. अमित भाई या, अमित भाई संघमालक आहेत, अमित भाई या. संघमालकाचं देखील तितकंच योगदान राहिलेलं आहे आणि यानंतर राहील सुद्धा, कारण 8 संघमालक आता आम्ही शोधलेले आहेत. मला असं वाटते या पुढच्या आठवड्यात पुढच्या वर्षीचे 16 संघमालक आम्हाला भेटून जातील, इतकी चांगली स्पर्धा पाहायला मिळालेली आहे. चला या सर्व जे ऑर्गनायझर्स आहेत आपण पुढे या. प्रणय चला या, सर्वांनी पुढे या, सर्वांनी जॉईन व्हा. तेजस तुमचं योगदान महत्वाचं आहे. गणेश चला आपण सुद्धा या, सर्वांनी पुढे या. चला आमचे सर्व मेंबर्स, तेजस देखील चांगलीच मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. गणेश देखील खूप चांगली अंग मेहनत घेताना पाहायला मिळाले. तर या सर्वांना या ठिकाणी पण एक चांगली स्पर्धा पूर्ण करताना पाहिलेलं आहे. तर या ठिकाणी आपण बघा उपविजेता ठरलेले आहेत, त्यांचा विशेष सन्मान संघमालक आहेत. संघमालकाचा सन्मान त्या ठिकाणी अमित दादांचा आपण करतोय. या ठिकाणी कॅश प्राइज आणि सोबतीनं एक आठवण भेट या स्पर्धेची आपण देऊन सन्मानित करतो आयनॉक्स वॉरियर्स या पूर्ण टीमला. टाळ्या होऊन जाऊ द्या आयनॉक्स साठी. थँक्यू आयनॉक्स वॉरियर्स, यू प्लेड वेल. थँक्यू. हा चला आपण आता अगोदर मालिकावीर देणार आहोत, मग फर्स्ट प्राइज देऊया. आपण अगोदर मालिकावीरचा पुरस्कार आपण देऊया. आणि मालिकावीर बघा या ठिकाणी ट्रॉफी का नाही आहे उपविजेत्याला, फक्त एकच ट्रॉफी असेल चेंबूर प्रीमियर लीगला. फक्त जेव्हा जेव्हा चेंबूर प्रीमियर लीग होईल फक्त एक ट्रॉफी असेल जी विजेत्यासाठी असणार आहे. म्हणजे त्याच ट्रॉफीसाठी तो संघर्ष झाला पाहिजे, ना छोटी उंची ना मोठी उंची, फक्त एकच ट्रॉफी तुम्हाला प्रत्येक वर्षी चेंबूर प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळेल. ती तुम्हाला झगडून संघर्ष करून लढून जिंकावी लागेल. तर मॅन ऑफ द सिरीज ज्याने बनवल्या 49 धावा, ज्याने घेतल्या 9 विकेट्स, ज्यांनी घेतल्या 2 कॅचेस, ज्याने हाताळल्या 2 निर्धाव षटक, राहुल जोगाडिया इज प्लेयर ऑफ द टूर्नामेंट. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक प्ले बाय राहुल जोगाडिया. सन्माननीय अनिता कुलकर्णी मॅडम यांना विनंती करतोय आपण या. मुंबई पोलीस दलामध्ये ते कार्यरत आहेत, त्यांच्या वतीनं सर आपण सर्व पाहुण्यांना देखील विनंती करतो या. आपण आता या शेवटच्या सोहळ्याकडे आहोत, आपण देखील सर्वांनी उभं राहण्यास हरकत नाहीये. हा तसेच मनोज कोळी यांनी, मनोज केशव कोळी साहेबांच्या वतीने 5000 रुपये कॅश आहे ते सुद्धा आम्ही देतोय. आणि एक गोल्ड कॉइन असणार आहे. क्या बात आहे, चांदी हो गई सोना देके. या ठिकाणी सन्माननीय मनोज कोळी साहेब यांच्या वतीने 5000 रुपये, तसेच एक गोल्ड कॉइन आणि एक ट्रॉफी गेम ऑन स्पोर्ट्सच्या वतीने आपण देतोय राहुलला. राहुल गुजरातीमध्ये बोललं तरी चालेल, मला तुमची गुजराती ऐकायची आहे. राहुल या, मी मराठीत विचारीन तुम्ही गुजरातीत सांगा, म्हणजे आम्हाला थोडं, तुम्ही मराठीत व्यवस्थित बोला, मग मराठीत व्यवस्थित बोला. व्यवसाय क्रिकेट खेळत आहे, चेंबूरचं क्रिकेट पुढे यायला हवंय आणि ते आलंच पाहिजे होतं. थोडा उशीर झालाय, पण या स्पर्धेबद्दल काय सांगशील, कारण वेगवेगळ्या स्पर्धा भारतामध्ये तू खेळतोस. ये टूर्नामेंट एक्चुअली ये मेरे लिए बहुत लकी ग्राउंड है. पहला बात तो इधर मैं नहीं भी किया ना तो कुछ तो होता है मेरे से. ये ग्राउंड मेरे लिए बहुत लकी है, पहली बात तो ये बोलता हूँ. और ये तो अच्छे यंग प्लेयर अभी खेल रहे हैं, बहुत अच्छा खेल रहे हैं, और उससे अच्छा क्रिकेट खेलना चाहिए क्योंकि बहुत अच्छा क्वालिटी है सब प्लेयर में. चलो 2 नाम अगर आपको पूछूं मैं, 2 बैटर्स जो आपको भागे और 2 बॉलर्स आपको भागे जो प्रोफेशनल क्रिकेट खेल सकते, किनका नाम लोगे आप? अभी पांडे जी है, साहिल है, वो बहुत अच्छा क्रिकेट खेल सकते हैं क्योंकि उनके पास एक्सपीरियंस बहुत अच्छा है, तो आगे तो और अच्छा खेलेंगे. ऑल द बेस्ट पांडे जी, साहिल जी तयार हो जाइए प्रोफेशनल के लिए. चला यू डिझर्व इट, वेल प्लेड राहुल. खूप चांगला खेळ तुमचा पाहायला मिळाला आणि असंच मनोरंजन देत दा प्रेक्षकांना. बघा बज आल्ड्रिन कोण होता कोणालाच माहित नसेल, पण नील आर्मस्ट्रॉंग कोण होता सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे दुसऱ्या क्रमांकाला कोणीच विचारत नाही, पहिल्या क्रमांकाला दुनिया ओळखते. आणि चेंबूर प्रीमियर लीगचा विजेता ठरलेला आहे पहिला पर्वाचा, तो म्हणजेच इनक्रेडिबल माहुलकर इज द विनर ऑफ गेम ऑन स्पोर्ट्स प्रेझेंट्स
चेंबूर प्रीमियर लीग सीझन 1. चला, विकी राजपूत हे संघमालक आहे. चला विकी राजपूत सर, तुमचं देखील अभिनंदन. एन्जॉय युअर सेल्फ. आपल्या टीम सोबत या ठिकाणी कल्पेश वैती जे कॅप्टन आहेत त्यांनी खूप चांगला खेळ खेळला. विकी राजपूत यांनी खूप चांगल्या पद्धतीने संघ बांधला आणि पहिल्या पर्वाचे विजेते राहिलेले आहेत चेंबूर प्रीमियर लीगचे, ते म्हणजेच इनक्रेडिबल माहुलकर्स. हे छायाचित्र पूर्ण वर्षभर लक्षात राहणार आहे, कारण हा मान त्यांनी कमवलेला आहे त्यांच्या खेळाच्या आधारावर. काय फायटिंग स्पिरिट दाखवलं अंतिम सामन्यामध्ये, आणि तेच खूप महत्त्वाचं असते तुमची टीम बॉन्डिंग. चला, कल्पेश वैती थांबायचं आहे आणि आमचे राजपूत सर आपण देखील थांबायचं आहे. आपली चर्चा आम्ही करू. राजपूत सर थांबा आणि कल्पेश वैती आपण थांबायचं आहे. कल्पेश नाही, चला या राजपूत सर या, थांबा. चला या. चला कल्पेश, कठीण असतं, म्हणजे असं नाही आहे की सुरुवात केली तर शेवट होतो. मेहनत करावी लागते. मधल्या काळामध्ये संघातील खेळाडूंची साथ मिळायला पाहिजे. कशा पद्धतीने हा प्रवास झाला? नाही, खरंच म्हणजे जेव्हा आम्ही सुरुवात केली ना तेव्हा तर एकच होतं की राहुल बोला, म्हणजे सगळे एक्सप्रेस प्लेयर पण होते, त्यात अजून ज्युनियर पण होते, सिनियर पण होते, पण एकत्र होऊन खेळत होतो की काही प्लॅन्स होत होते, एकमेकांचं ऐकत होतो, कॉर्डिनेट होत होतं की बाबा हे डिसिजन केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, तर त्याच्यामध्ये सक्सेस होत गेलो. दीपेश आणि ओम या दोघांबद्दल तर मला शब्द अपेक्षित आहेत ॲज अ कॅप्टन तुमच्याकडून. नाही, दीपेश तर एक म्हणजे सरळ बॅटनी ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली, आणि मी नेहमीच ॲक्च्युली आता दीपू पण नाही इकडे, जेव्हा मी बसलो होतो माझ्या जागी दीपू होता तिकडे, की त्याला बोललो हा प्लेअर खूप चांगला आहे, मी याला बघितल्याला पण खेळूया. हा बोलतो हां, पण जेव्हा त्याने आता ती फायनलला जी इनिंग खेळली आहे ना, त्याच्याने जी सचिनला जो षटकार मारला ना, तर तिथेच अफलातून बॅटिंग. संघमालकांबद्दल थोडक्यात ऐकायला आवडेल, कारण संघमालक नसतील तर तुम्ही नसाल. खरं तर हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे संघमालक जरी संघ हरतोय तुमच्या सोबत आहे, जिंकतोय तरी तुमच्या सोबत. ॲक्च्युली विकीमुळेच तर आज हे सगळं चांगले चांगले नवीन प्लेयर मिळतात, आणि त्यांनी एंट्री केली म्हणून आज 15 पोरं, आणि चेंबूरची प्रीमियर लीगमध्ये एक हातसुद्धा भरला. अमित भाई असू दे, विकी भाई असू दे, जेही ज्यांनी केले सगळ्या ओनरचे मी थँक्स मानतो. आणि स्पेशली बोलणार तर की जे इव्हेंट नावेद भाई असू दे, विकी असू दे, इकडे माहुलचे सिद्धेश वगैरे, ज्यांनी पण जी मावातल्या पोरांनी पण खूप मेहनत केली आहे ग्राउंडसाठी, आणि जी सक्सेस केले त्याबद्दल धन्यवाद. ऑल द बेस्ट. एन्जॉय युअर डे, एन्जॉय युअर विक्ट्री. तर चांगल्या नोटवर ही स्पर्धा संपन्न झालेली आहे. खूप चांगलं मनोगत पाहुण्यांचं आपण ऐकलं, चांगलं खेळ आपण खेळाडूंचं पाहिलं, आणि त्या ठिकाणी एक चांगली स्पर्धा संपन्न झालेली आहे. आता हे पहिलं पर्व आपण पाहिलं, पण आता ओढ लागली दुसऱ्या पर्वाची, आणि त्याची अनाउन्समेंट लवकरच तुम्हाला पाहायला मिळणार आहे, किती संघ खेळतील आणि ती स्पर्धा कुठल्या महिन्यात असेल. पण नक्कीच ही स्पर्धा आपण पसंत केली. गेम ऑन स्पोर्ट्सचा मी विशेष आभार व्यक्त करतोय, आमच्या सर्व ऑर्गनायझरचा आभार व्यक्त करतोय, खेळलेल्या खेळाडूंचा आभार व्यक्त करतोय. असाच चांगला खेळ करत राहा, आणि पुढच्या वर्षी याहून चांगली स्पर्धा आपण पाहणार आहोत. तोपर्यंत घेऊया एक विश्रांती. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. स्टे हेल्दी, स्टे फिट. थँक्यू.